गणपती बाप्पा मोरया. आले ना बाप्पा घरी. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मैत्रिणींनो, तो क्षण आज उगवलेला आहे. आज मी ना बाप्पासाठी ना रव्याचे मोदक बनवलेले आहे. चला तर त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते. मी इथे ना 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे. 1 छोटी वाटी मिल्क पावडर पण घेतलेली आहे आणि अर्धी वाटी कोकोनट पावडर घेतलेली आहे आणि 1 छोटी वाटी ना साखरसुद्धा घेतलेली आहे. आणि चला तर मैत्रिणींनी इथे ना मी 1 पातेलं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना ज्या रव्याचं माप घेतलेलं आहे ना त्याच वाटीने ना 1 वाटी ना दूध घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपण साखर ॲड करणार आहोत आणि मिल्क पावडर पण ॲड करणार आहोत. हे पहा मैत्रिणींनो, आणि जी कोकोनट पावडर घेतली होती ना ती सुद्धा आपण याच्यात ॲड करणार आहोत आणि गॅसवर आहे ना छानपैकी उकळी येऊन देणार आहोत. मिल्क पावडर, कोकोनट पावडर, साखर, 1 कप पाणी, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध हे छानपैकी एकत्र करून गॅसवर एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपण ही जे 2 वाटी रवा ठेवलेला आहे ना तो ॲड करणार आहोत आणि छानपैकी ना परतून घेणार आहोत. हे पहा, इथे छानपैकी ना मिल्क पावडर ॲड होण्यासाठी ना पटकन असं हलवून घ्यायचं, जेणेकरून मिल्क पावडरचे ना काठी होणार नाही याची काळजी घ्यायची. अशा छोट्या छोट्या रेसिपी मैत्रिणींना आवडत असेल ना तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. हे पहा, इथे ना छानपैकी आता रवा ॲड केलेला आहे आणि लगेच पटकन आहे ना रव्याची पण गाठी होऊ नये म्हणून आपण पटकन आहे ना ढवळण्याचं काम करायचं आहे आणि छानपैकी आहे ना थोड्या 2 मिनटं वाफून पण घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून रवा आहे ना छान फुलतो. हे पहा, घट्टसर असं छानपैकी आपलं झालेलं आहे. एका परातीत मी काढून घेतलेलं आहे. आता सारणाची आपण तयारी करूया. इथे मी 1 छोटी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यात 1 चमचा तूप पण ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना 1 वाटी आपण गूळ घेतला होता तर तो ॲड केलेला आहे आणि 1 वाटी ड्रायफ्रूट घेतलेले मैत्रिणींनो. इथे ना काजू बदाम आहे ना मी कटिंग करून घेतलेले आहे, तर हे त्याच्यात ॲड केलेले आहे आणि छानपैकी आहे ना पूर्ण गूळ आहे ना त्यात आटला का आपण गॅस बंद करायचा आहे. तर हे पहा, सारण छान तयार आहे. काय मग, चला लागा तयारीला पुढच्या. हे पहा, हे पीठ घट्टसर आहे ना असं छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि असे छोट्या छोट्या करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण घालायचं आणि या पद्धतीने असे मोदक तयार करून घेऊया. हे का बघितलं ना, झाले ना मोदक तयार. मग 10 मिनटं छानपैकी आहे ना पाणी उकळून आहे ना वाफवून घ्यायचे आहे आपले हे मोदक. हे पहा, किती सुंदर असे हे मोदक झालेलं आहे आणि चवीला पण असे भन्नाट लागतात ना मैत्रिणींनो, की बस. हे पहा, पाणी उकळलेलं आहे, छानपैकी उकळी पण आलेली आहे. आता छानपैकी 10 मिनटं घ्यायचं आहे आपण हे उकळून. हे पहा, झालेले आहे मोदक तयार आता आपले हे.